हाय गाईज, मी आता नवीन बिझनेस सुरू केलाय. तर काय केलं तुम्हाला आता दाखवते. मी काल धावपळ झाली म्हणले ना तुम्हाला, तर हे काही काम मी आता आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. इथं बस त्याच्यामुळे थोपून कॅमेरा बोट नको ठेवू. दिसते का ते? मी दिसते का त्याच्यात? हा हा. काही 2000चं सामान आणलेलं नाही. तर आता थोडा हळूहळू बिझनेस वाढवायचं ठरवले. आता कशातच यश येत नाही, तर आता हे करून बघते मी. काही काय आहे, कपड्याला लावायचं चिमटा बरं का. इकडे दाखव कॅमेऱ्याला. आता काही वस्तू आणल्या त्या ह्याच्यासाठी माझा ट्रिप तळमळ चालला होता. काय करून काय नाही, लांबून दाखव जातो. सगळंच आलं पाहिजे. जा तिकडे लांब. काय पोरांच्या किल्पा लांब जाणं तेवढा कुठंच जवळ येते ग बाळा. तोंड बघायला लागतं का नाही? असं लांबून दिसतं त्याला. जा ते चिवला बोलू तू. जा, तुला नाही येते करायला. काही लांबून दिसतं, लांबूनच दाखव. इकडे नकोच जवळ येऊ तू. हे काय आहे? इकडे आम्ही लांबूनच व्हिडिओ बनवते तिकडे ठेवून. आता हे ऐकतच नाही. आता रक्षाबंधन आली तर त्याच्यासाठी मी एक कोण पण आणले ते विकायला. तर आता माहित नाही, आता नवीन पहिला दिवस आहे तर आणले आपलं ज्वेलरी आणली. काही आता झेंडावण्याची नाही का, ते बेल्ट आणले ते. आता 15 ऑगस्टसाठी आणले ते. 15 ऑगस्टला कामाला येतील ते. हे डोक्याला किल्प हे काय म्हणते त्याला, ते खेकडा. रिंग कुठे गेला? ती बॉक्स कुठे गेला? बापरे. एकदम छान आहेत बरं का रिंग. लय महाग नाही, 10 रुपयाला फक्त. मस्त बोटात चांगली चमकती. छान आहे का नाही रिंग? मला पण आवडले, मी पण घेणार. टिकल्या, लहान मुलींच्या टिकल्या या. मुलींच्यासाठी बरं काही सगळं मुलींचाच कारभार आहे. सगळं मुलींसाठी चालले. लहान बाळ मुलींना कंगवा कंगी. डिझाईनचे आणल्यात किल्पा हे. बघा आता हे आमच्या पोरी बघितले ना, ते मला दिस मग बसते. त्याला तरी दिले मी एक काढून. हे किल्पा दाखव का जवळ? हा, दिसले का? अजून कंगवाच जास्त आणले. दोन प्रकारचे कंगवे आहेत बरं का. ही जरा वेगळा, ती वेगळा. डिझाईन वेगळी. लब्बर, बँड लब्बर, डोक्याला लावायची लब्बर. कुठून पडले ते. आणि मेन महत्वाचा आता सण तोंडावर आलेला कोणता सण? तर रक्षाबंधन. तर काही रक्षाबंधनसाठी मी राखी घेऊन आली. अजून ते एवढं काय माझं नवीन खपणार नाही. मला माहिती आहे, नवीन चालू केले मी म्हणल्यावर आता काय लगेच मला गिऱ्हाईक येणार नाही. वरील 6 महिने तर नक्कीच लागणार, एवढं मी गॅरंटी देते. तेवढं गाव बी मोठं नाही, त्याच्यामुळं
टाईम लागणार, पण मी आता इकडं तिकडं डोकं चालवण्याच्या ऐवजी हे डोकं चालवले. तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की कळवा. चांगला आहे का बिझनेस, होईल का माझा? तर घर बसल्या काम केले मी एवढं. आता दवाखान्यामुळे पैशाचा खर्च भरपूर झाला आहे. तर आता मला तर कामाला जाण्याची कॅपॅसिटी राहिली नाही मणक्याचा आजार झाल्यामुळं. तर मी एकही काय काजळ पेन्सिल नाही झालं. एवढं सामान्य किती 2000 रुपये झालेले त्याला. तर आता हळूहळू थोडंसं मोठा जरा बिझनेस करते मी, पण आता जरा खपलं पाहिजे थोडं होतं आणि गिऱ्हाईक पण आलं पाहिजे. तर त्यासाठी मला हे अगोदर मी थोडं करून सामान आणते. एकदम भरलं तर माझं नाही खपलं तर वायाला जाईल. तेवढे पैसे पण पाहिजे ना जास्त माल करायला. तर मी का असं प्रकारे मी सगळं मटेरियल, ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? स्टेशनरी कटलरी काय ते म्हणतात ते. स्टेशनरी दुकान. हे घरच्या घरी बिझनेस करायचं ठरवलंय. तर मला नक्की सांगा तुम्ही कसं वाटतं बिझनेस माझा, चांगला आहे का? किंपल लय मस्त भारी होते बघा चांगलं. अजून ह्याच्यामध्ये खपायला लागलं चांगलं तर अजून माल आणते मी. काय माझ्या नवऱ्याने एवढं पैसे नाही दिले एवढं भरायला, पण आणले आपलं तात्पुरतं तेवढं करून दाखवायचं आपलं घरच्या घरी काहीतरी. 2000ची मला लय तर अपेक्षा नाही, पण थोडं तर चहा पाण्यात निघलं तरी मला काफी आहे. मी काय असं धरून बसणार नाही एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे. जेवढं आपल्याला सांगितलं त्यांनी रेट द्यायला तिकडच्यापेक्षा 2 रुपये 5 रुपये भेटले तरी बास मला. आता दुकान टाकायला म्हणताल तुम्ही घरच्या घरी कसं चालेल? तर तुम्हाला सांगते घरच्या घरीच करणार आहे मी, कारण की मला दुकान घ्यायला परवडणार नाही. आणि एवढ्याच आम्हाला दुकान घेऊन काय करणार? आता मी जाऊ चालेल दुकान चांगलं बिझनेस तर मग काय वाढवायला हरकत नाही सामान वगैरे. आणि खपलं नाही खपलं ते दुकान घ्यायची ती बात वेगळी, घरच्या घरी बसून करू शकते. तर मी आता हे बिझनेस केला आहे. मग तुम्हाला कसा वाटतं बिझनेस? अजून कोणतं काय करावं का? तुमची काय अपेक्षा असते का? म्हणजे काय असं म्हणायचं आहे का तुम्हाला की हे तर परवडते नाही परवडते? तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता नक्की. की असं ना असं बघणारी बाई तुम्ही हे तर ती करा त्याच्यात ती करा सांगा, मी ऐकते तुमचं पण. हे खेकड्याचं हे पण मला त्यांनी सांगितले 12 रुपयाला द्या, 12 रुपयाला पाकिट. किती आहेत या पाकिटात? तर 6 आहे ते. 2 रुपयाला एक पडला त्यांना, 2 रुपयाला एक चिमटा बसला त्यांना. तर मला किती दिले मलाच कळणार केवढ्याला दिले ते. सगळं एकदम टोटल आणलेलं आहे ते. मला बिल आहे त्याच्यावर, तेवढं लक्षात राहिलं नाही. सांगितलं त्यांनी पण 12 रुपयाला द्यायला सांगितलं मला. असं 7-8 रुपयाला पाकिट. तर काही अशा प्रकारे आणली मी. आता हे किंपा अशा विकायचं म्हणलं तर 2 किंपा 5 रुपयाला द्यायला सांगितलं त्यांनी. पाकिट घ्यायचं म्हणतं पाकिट केवढ्याला सांगितले रे? 10 रुपयाला पाकिट द्यायला सांगितले. आणि 1 2 3 4 5 6 जोड आहे त्याच्यात. तर 10 रुपयाला नाही हो, काहीतरी असेल. पण मी जाऊ द्या 10 रुपयाला देऊन टाकते. नवीन आहे म्हणून आता काय मला तेवढं माहीत नाही. मी आरसा पण मला आणलेले 20-25 रुपयाला द्यायचं असं सांगितले त्याने. तर अशा प्रकारे मी आणले बघा बाजार. मग तुम्हाला कसं वाटते ते सांगा मला नक्की, कळवा. टाईम कितीला द्यायचं कितीला द्यायचं तुम्ही नक्की कळवा मला. बाय. कमेंट करून मला रिप्लाय नक्की द्या. रिप्लाय म्हणजे मला बिझनेसचा तुम्ही सांगू शकता केवढा लिहायचं, तुमच्याकडे काय रेट आहे, तुमच्याकडे काय बाजार आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आणि आता थोडं ही खरेदी केली तर ह्या कामात यश आलं पाहिजे. जास्त मोबाईलमध्ये डोकं घालून उपयोग नाही, त्याच्यात ना फळ ना फायदा काहीच होत नाही. माझा टाईम पण कवर होत नाही. मग आता व्हिडिओ बनवत माझं रिचार्ज भेटलं, चहा पाण्याचं निघलं तरी पण मला चालेल. मला काय जास्तीची अपेक्षा नाही.
तरी कसा वाटला बिझनेस तर मला नक्की कळवा. हलू नको ना, दर्जा तुटून जाय ना ग. दर्जा तसं नको हलू. तर मला नक्की कळवा. बाय. चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. चला नक्की कळवा कमेंट मध्ये, सांगा बिझनेस कसा वाटला, चांगला आहे का, कशा प्रकारे विकायचं तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कळवा. बाय बाय.